चेक. थँक्यू सो मच वागेशजी म्हात्रे सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गणेश कृपा दिवा सिनियर्स आयोजित दिवा चषक 2026 पर्व आपण सर्वजण एन्जॉय करतोय. मॅच बिटवीन गावदेवी कौसा आणि जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी या दोन संघांदरम्यान. नावाळीचे कान्हा साळुंखे आणि दत्ताजी इंदारकर जर असतील इथे तर या पण मंचावरती आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि कान्हाजी साळुंखे यांनी स्पॉन्सर्ड केलेली टी शर्ट आहे जी नावाईच्या प्लेयरच्या खांद्यांवरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑनलाईन जरी मॅचचा आनंद घेत असतील तरी आपण त्यांचं स्वागत करू. क्रिकेट वेडे दोघंही आहेत आणि दोघंही बऱ्याच वेळेला समालोचन करत असताना देखील आपण ऐकले असतील. नेहमीच 40+ आणि या रेग्युलर संघाला देखील ज्यांचं पाठबळ राहिलेलं आहे कान्हादा साळुंखे यांचं आपण सहर्ष स्वागत करू. सगळ्यांचं सहर्ष स्वागत करून मॅचला आपण सुरुवात करत आहोत. मंडप डेकोरेटरचे कोणी कर्मचारी प्रोप्रायटर असाल लवकरात लवकर मंचाशी तुम्हाला संपर्क साधायचा प्लीज. मंडप डेकोरेटर्स कर्मचारी प्रोप्रायटर कोणी असतील प्लीज लवकरात लवकर. आणि आता विदिन 15 मिनिटचा 15 मिनिटांचा 3 षटकं टाकणं अनिवार्य आहे, अन्यथा पॅनल्टी आहे. ही महत्वपूर्ण सूचना. ठीक 4:09 कौसा घेन्स नाव या मॅचला होती सुरुवात. ओमकार टॉप एट चान्स असेल, थोडा दूर बॉल शॉर्ट लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला पडत असताना. सिंगल येते आणि सिंगल सोबत कातव घडत असताना नाव पहिली आघाडीची जोडी आहे विपुल आणि विराज. विपुल पाटील विराज पाटील आघाडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने देखील लेदर बॉल क्रिकेटर्स सध्या तरी इव्हिनिंग सेशन मध्ये ग्राउंड वरती त्यांची उपस्थिती त्या बाजूला. रनिंग सेशन एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका. बॉल सध्या गॅप मध्ये पॉवर प्लेचा चांगला वापर. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. पुन्हा ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल खेचून थोडासा समोर लॉफ्ट केलेला आहे. बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव येते. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 6 या आकड्यावरती. आफ्टरनून सेशन मधून आता इव्हिनिंग सेशन कडे आपण चाललेलो आहे. यानंतर देखील आपल्याला एक मॅच पाहायला मिळेल. मॉर्निंग सेशन मध्ये ज्या संघाने खऱ्या अर्थानं 2 मॅचेस जिंकलेल्या दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर. लॉफ्ट केला रेंज मध्ये होता बॉल लॉंग ऑनला चाललाय. मिड ऑन आत त्याचा फायदा. लॉंग ऑन सीमा पार चौकार. दहा ओमकारचे षटक थोडस कॅपिटलाइज करत असताना फुलर लेंथ होता गॅप मध्ये चालला. कल्पेश मागे मिड विकेटला उभा आहे. उचलतात बॉलला धाव तोपर्यंत आले 1 आणि 1 धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 11. शेवटचा एक बॉल पॉवर प्ले मधला आणि बाकी 2 चौकार दोन्ही बॅटर्सच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळाले. बॉलर्स बॅक. बॉल फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निसटला त्यामुळे बिडॉनचा निलेश जोपर्यंत कव्हर करेल 1 धाव. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाईचे धाव फलक 12 for none 12 धावा नाबाद. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक तुम्ही टाकलेलं. 10 मिनिटं बाकी आहेत पुढच्या 2 षटकांसाठी. स्क्रीनवरती तुम्हाला मालिकावीरची ही टीव्हीएस स्पोर्ट बाईक पाहायला मिळत आहे. हॅट्रिक नगरसेवक सन्माननीय शैलेशजी मनोहर पाटील साहेब यांच्या वतीने ती आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. 16 संघ फक्त या स्पर्धेमध्ये खेळतात. 8,000 फक्त प्रवेश फी आहे आणि त्यामध्ये 50 आणि 25,000 रुपयांचं रोख पारितोषिक देखील आहेत. आणि जवळपास 1 लाखाची बाईक उद्या एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार आहे. मिड विकेटला कॅच पकडली आहे. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. पहिला धक्का
आणि नामवंत क्रिकेटर याच गावचे खरं तर पेशाने ॲडव्होकेट आणि सध्या राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी त्यांनी घेतली आहे. नगरसेवक म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकांमधून त्यांची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते. आदेशजी भगत जे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे देखील उपाध्यक्ष आहेत, आधारस्तंभ आहेत या स्पर्धेचे. आणि याच संघामधून याच गावाची जर्सी घालूनच ते ग्रामीण क्रिकेट खेळलेले आहेत. प्रत्येकाने आवर्जून त्यांना अगोदर बघितलेलं आहे. ॲज अ बॅटर स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 12. पहिली विकेट आली आणि लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. प्रथमेश निलेश समोरच्या बाजूने येत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल फुलर लेंथ होता ऑन साइडला बॉल. बॅटचा चेहरा बंद करून मिड विकेटला ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आले 1 धाव आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 13 धावा. ही जी लहान मुलं आहेत खरं तर उद्याचं क्रिकेटचं भविष्य आहे आणि ते कोच सध्या तरी त्यांना गाईड करत आहेत. लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण निलेश भोईरने देखील फार स्ट्रगल केलेलं आहे लेदर बॉल क्रिकेट खेळत असताना. सुरुवातीच्या काळामध्ये जरूर कौसा मुंब्रा ते CST लोवा फुल टॉस गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. मिड विकेट स्क्वेअर लेग दोघंही धावतायत. शेवटी बॉल स्टॉप केला. कल्पेशने उचलून आता थ्रो करतील. धावा त्यामध्ये पूर्ण करण्यात आल्या 2 आणि 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 15. सहसा कोणालाही यश मिळत नाही मित्रांनो. संघर्ष अटळ प्रत्येकाला. यशस्वी होण्यासाठी जितका तुमचा मोठा संघर्ष तितकाच यशाचा आनंद वेगळा असतो. जर तुम्हाला यश मिळत असेल पण त्यासाठी संघर्ष मोठा करावा लागत नसेल तर समजा त्याला काही फायदाही नाही आणि त्यात काही मजाही नाही आहे. जितका मोठा तुमचा संघर्ष असेल, जितकी मोठी तुमची मेहनत, तितका यशाचा आनंद वेगळा असतो, मोठा असतो. ऑनसाईडला टर्न करायचं होतं बॅटरला, मात्र व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. डॉट आलाय आणि बॉल बाकी आहेत या षटकातील 2. चांगली बॉलिंग. मागच्या मॅचमध्ये 2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 9 धावा होत्या आणि बॅटिंग करत असताना 31 धावा निलेश भोईरने बनवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच होते. फिटनेस आजही आणि शरीर आरोग्यम धन संपदा. शरीर जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही वयाच्या कोणत्याही वर्षी तुमचं जे काही स्वप्न आहे, जे काही तुम्हाला करायचं ते करू शकता. लॉफ्टर केलाय बॉल लॉंग ऑनचा फिल्डरच्या हातात. ओमकारची कॅच. विकेट आली. इन ॲट नंबर 2 डाऊन. एक नवीन बॅटर आलेत. प्रणव मुकादम कॅप्टन आहेत नावाईचे. शॉर्ट बॉल पूल तर केलाय. शॉर्ट आर्म जॅम्प होता. हाफ आर्म पूल होता. फटका फसलाय. विकेट आले कल्पेशच्या कॅचने. कॅप्टन डिपार्ट्स. गाजली प्रत्येकाच्या स्टेटस वरती, सोशल मीडियावरती. आणि कालचे व्हिडिओ प्रत्येकाने बघितले असेल. राजकारण ज्या पद्धतीने बदलतं. भिवंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या प्रत्येकाने बघितल्या असतील. राजकारण फार बदललेलं आहे आणि सामान्य जनतेचं काम राहिलं नाही त्यामध्ये. लोकशाही आता कशी बदलते हे हळूहळू आपण प्रत्येकजण पाहतोय. जरूर 21व्या शतकामध्ये सगळं काही आपल्याला पाहायला मिळतंय. क्षणभरात एखादी क्लिप इतकी व्हायरल होते पण तरी देखील बऱ्याच अशा गोष्टी आहेत सामान्य माणूस सहज व्यक्त करू शकत नाही. त्या जरी त्याला माहीत असल्या तरी तो सोशल मीडियावरती त्या गोष्टी लोकांसमोर आणू शकत नाही. इतका प्रेशर,
इतकं हे जग बदललंय आणि इतकी पॉवर आपल्याला पाहायला मिळते राजकीय क्षेत्रामध्ये. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 15 वरती. प्रगतीपथावर तिसरा षटक असेल. बॅनरवाले भाऊ थोडे बाहेरून या. एखादा बॉल जर तुम्हाला लागला तर मात्र आम्हाला डिसिजन देत असताना संध्याकाळ होईल. कल्पेश गोवारी थर्ड ओव्हर. फुल टॉस समोर ड्राईव्ह करण्यात आलेला बॉल. विकेट जे काही पडलेले आहेत. ओ डबलला चान्स घेतले, रनआउटला धोका, डायरेक्ट हिट. ओ भाई काम तमाम, खेळ खल्लास, रनआउट. एकदा तुम्हाला पाहायला मिळालं ज्या पद्धतीने योगेश फौजदारने थ्रो केला होता. नादच केलाय थेट, डायरेक्ट हिट. योगेश पाटील नवीन बॅटर आलेत. कुणाल पाटील माफ करा. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 15 वरती थांबलेला आहे, 16 वरती थांबलेला आहे. थर्ड ओव्हर मध्ये आपल्याला कल्पेश पाहायला मिळतात. एक धाव ही जरूर आपण ऍड करू. 16-4, 16ला 4. प्रथमेश लोवा फुल टॉस होता, ऑन साइडला अटेम्प्ट केला, थोडासा खेचून मारला फटका, मिड विकेट. चांगली फिल्डिंग झाली, थ्रो चांगला आला, गुड फिल्डिंग. अभिजित सिंगलने धावसंख्या 17 वरती चालले. स्कोरिंग ग्राउंड आहे. लास्ट मॅच मध्ये जरूर आपल्याला धावा पाहायला मिळाल्या होत्या, नावाळीने बनवल्या होत्या त्या 65 आणि त्या धावा त्यांनी डिफेंड देखील करून दाखवल्या. जबरदस्त बॉलिंग राहिली. शिवम गोंधळी असेल, विराज असेल, प्रथमेश खास करून तोच चमकला. 4 विकेट त्याने काढले होते. तो आताही मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅटर. स्लोवर वन, शेवटी अटेम्प्ट केलं बॉलला, कारण बॉल थोडासा आत येत होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला फील्डर डीप मधून फार वेगाने थ्रो येतोय. स्ट्रायकिंग एंडला धावा 2, ओव्हर थ्रो. थर्डचा प्रयत्न थांबवला आता. आणि स्कोर आपण बघितला तर तो सध्या 19-19 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक तिसरं प्रगतीपथावर आहे. हळूहळू धावसंख्या बनत चाललेली आहे. मात्र ती जर 40-50 झाली, कारण लास्ट मॅच 5 ओव्हर 65 होत्या, 4 ओव्हर 40 तरी पाहिजेत. अन्यथा कौसाकडे देखील तगडी बॅटिंग ऑर्डर आहे आणि खास करून त्यांच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये 2 लेफ्टी आहेत आणि या क्रीडांगणावरती त्याचा फायदा आहे. ओमकार, निलेश रायटी आपण जरूर बघितलं, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आघाडीला कल्पेश गोवारी, देन योगेश फौजदार. शॉर्ट बॉल जरूर होता, फॉलो थ्रो मध्ये अडवला होताच. निलेशनं थांबवलं, जे विकेट किपर आहेत, कारण बॅटर देखील चान्स घेण्याचा प्रयत्न करत नव्हते. डॉट आलाय. स्टील 2 टू गो फ्रॉम दिस ओव्हर. दोन बॉल बाकी आहेत. वन्स अगेन कल्पेश. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल आत आला. ऑफ कटर बाउन्सर होता. कुणालचं फुटवर्क थोडंसं जरूर त्याला बदलावं लागणार आहे. जर मोठे फटके तुम्हाला खेळायचे सुरुवातीला, जे काय असतं तुमचा शरीरामधला आत्मविश्वास, देन तुमचं फुटवर्क, देन शॉट सिलेक्शन, लेंथ ओळखायची असते, वेग ओळखायचा असतो, बॅटचा फ्लो, टायमिंग, देन तुमचा फॉलो थ्रू. स्कोर सध्या आपण पाहतोय तो 19-19 धावा फलकावरती. शेवटचा बॉल. इकॉनॉमिकल बॉलिंग. सेकंड ओव्हर मध्ये, थर्ड ओव्हर मध्ये पुल तर केलाय, फटका फसलेला आहे, मिड विकेट पुढे आलेत, व्यवस्थित पकडली आहे कॅच. 1 विकेट डाऊन. योगेश फौजदार पुन्हा आपल्याला पाहायला मिळाला डीप मध्ये. सो कुणालची विकेट आली. 5वा धक्का बसला. धावा फक्त 19. 3 ओव्हरचा खेळ संपला.
कान्हाजी साळुंखे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, ज्यांनी या नावाई संघाला टी शर्ट स्पॉन्सर देखील केलेले. बरेचसे असे ऑडियन्स आहेत. नामवंत क्रिकेटर नवनाथजी साळुंखे, जो आवाज खरं तर सुरुवातीला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. लेजंड प्लेअर आहेत नावाईचे, त्यांच्या गावचा संघ आहे. बॉलिंग युनिट चांगलं आहे, पण त्यासाठी अगोदर तुम्हाला दावा देखील बनवायचा आहे, कारण एखाद खराब बॉल देखील तुम्हाला मॅच मधून घेऊन जाऊ शकतो जर इकडे दावा बनला नाही तर. ओमकार आला, ज्युनियर ओमकार लास्ट ओव्हरमध्ये, आणि स्ट्रायकिंग एंड लोभ आहे प्रथमेश. धावा आतापर्यंत आहेत त्या 19. शॉर्ट बॉल होता, खेचून मारायचा होता, वाईटचा सिग्नल जास्त बाहेर ऑफ स्टंपच्या, आणि वाईटने धावा संख्या सध्या आपण पाहतोय 20. शेवटचा षटक प्रगती पथावर आहे. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 20 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा, ओहो, रडार मध्ये आलाय, स्लॉट मध्ये होता, आणि आता या प्लॉटच्या बाहेर प्रथमेशच्या बॅट मधून आलाय षटकार. सहा धावांनी धावा संख्या मात्र पुढे जात असताना 26 धावा. आजचा पहिला दिवस आहे दिवा चषक, उद्या दुसरा दिवस, अंतिम दिवस आहे. उद्या ठीक 8:45 पहिले दोन्ही संघ देसाई आणि आजदे यांच्यामध्ये आपण लढत पाहणार आहोत. दुसरी मॅच बेतवडे आणि दातिवली, थर्ड मॅच असेल साबे आणि दिवामध्ये, फोर्थ मॅच माताडे आणि अडवली. या दोन संघांमध्ये आपल्याला उद्याचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना देखील पाहायला मिळणार आहे. ट्रॅक चेंज केलाय, फोर्सने फटका खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये बॉल चाललाय, टीम मधून येतात फिल्डर, शेवटी अडवलाय, थ्रो करतायत. धावा पूर्ण झालेल्या त्या 2, आणि या 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय तो 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रगती पथावर आहे शेवटचं षटक, आणि बॅट रॉंग हँडने पकडतायत. अगोदरच मला थोडंसं ते जाणवलं, आता एक्झॅक्ट बघायला भेटलं. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय, चांगली फिल्डिंग, बॉल जसा उसळता, थ्रो आता नॉन स्ट्रायकिंग एंडला योग्यरित्या केलाय. क्रॉस झालेत का? झालेत. विकेट आली, रनआउटची पण स्ट्राईक पाहिजे होती प्रथमेशला, ती देखील भेटते. रॉंग हँडने बॅट पकडतात, येस, आणि त्यामुळे इकडे बराच आपण बॅटर्सला अशाही पद्धतीने बघितलेला आहे. ऑफसमचा बाहेरचा बॉल एज घेऊन गरंगळत होता, भोवऱ्यासारखा. डॉट आलाय. स्टील 2 to go. 2 बॉल बाकी आहेत, आणि चांगली स्कॉरिंग आमच्या सोबत आमचे सध्याचे ऑफिसर स्कोरर नमितजी तरे ते बनवू शकतात. जर विचार केला तर प्रोफेशनल देखील ज्या पद्धतीने स्कोरिंग करत आहेत, ऍक्टिव्ह आहेत, खास करून स्कोररने ऍक्टिव्ह असणं फार गरजेचं आहे. कार्पेटने बॉल चालला मिड विकेट मध्ये, फिल्डिंग पुन्हा अभिकडून चांगली, थ्रो चांगला, रन आउट. आणि आता 1 शॉट म्हणजे धाव एकही नाही, रन आउटची विकेट देखील. करायचं अंपायर. येस अंपायर, व्हॉट हॅपन्ड? नॉन स्ट्रायकरच आउट आहे ना. लास्ट ओव्हर, आणि अर्थातच आता असेल तो लास्ट बॉल. ओमकार, मयूर ऑफ स्ट्राईक आहेत, प्रथमेशला पुन्हा स्ट्राईक भेटली आहे. फिनिशिंग टच द्यायचा आहे. धावा किती येतील? शेवटचा बॉल पहिल्या इनिंगचा. नावाळी उडवलाय, टक्कसा आवाज, आणि बॉल काऊ कॉर्नर सीमा पार. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. धाव पहिला संपला, धावा
35 आणि 36 धावांचं टार्गेट आहे. 36चं टार्गेट. यानंतर देखील मॅच कव्हर करायचे. बॉल बॉल द्या. वाडेकरवाले दुसऱ्यांदा जेवतील नाही तर. इतका वेळ गेलाय. वाडेकरचा आभार, कारण फार दूरवरचा प्रवास करून ते येतात या बाजूला. जेव्हा जेव्हा येतात घरी देखील जाऊ शकत नाही. जर सकाळी 2 मॅचेस कंप्लीट झाल्या, जिंकलेले आहेत आणि रेस्ट त्यांनी केलाय. बरेचसे प्लेयर देखील तिकडे सावलीमध्ये झोपले देखील होते. सातत्यानं अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म, आणि मागच्या काही वर्षांमध्ये सिद्धू पाटील यांना टीम वाडेकरने बरंच काही करून दाखवलेलं आहे. 36 36चं टार्गेट आहे. 35 झालेले आहेत. ओमकार आणि कल्पेश गोवारी आघाडीची जोडी. आदरणीय मनोजजी चौथे साहेब यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सिनियर क्रिकेटर आहेत आमचे, म्हणजे सिनियरचे सिनियर आहेत ते. ओके, याच जनरेशनचे आहेत आपले, म्हणजे आयोजक आहेत आपले. या दादांचं सहर्ष स्वागत आहे. पहिला बॉल, ओ व्हेरी फास्ट बॉल, ऑफ स्टंपचा बाहेरचा होता. विराजला आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. कल्पेशसाठी ऑफ स्टंपचा बाहेरचा थोडासा बॉल कट जरूर करण्याचा अटेम्प्ट होता शेवटी, मात्र सोडलाच. वाईट आलाय, खातं उघडलंय. 36ला डिफेंड करत असताना नावळीला सुरुवातीलाच बल्कमध्ये विकेट काढावे लागणार आहेत. खोलात बॉल, बॅटचा फ्लो थोडा थांबवला. मिडॉनचा बाजूने बॉल चाललाय मागे, मात्र तिकडे शेवटी किक देखील दिली. डबलला चान्स, 2 धावा. चूक झाली आहे. 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 3 या आकड्यावरती. उद्या दिवा ज्युनियर्स देखील मैदानाच्या आतमध्ये असतील इन ऍक्शन. रेग्युलर टीम जी आमची.
इनसाइड आउटला टेम एज आहे. बॉल चालला मागे थर्ड मॅनला. फिल्डर धावतायत. शेवटी पोहोचले. डबलला चान्स घेतले कल्पेशने. 2 धावा इकडे मिळतील. फिल्डर्सला असं राऊंड जमणार नाही. गाफील राऊंड जमणार नाही तुम्हाला, कारण धावा तुम्ही बनवल्याच नाही तितक्या. त्यामुळे आता तुम्हाला बॉलर्सला साथ द्यावी लागणार आहे. तर तुम्ही 36 धावा डिफेंड कराल. बिडॉनला मिस्टेक झाली तिकडे. इकडे शॉर्ट थर्डला बॉलला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये स्टॉप तर केलं होतं फिल्डरने. लगेच थ्रो केला असता कदाचित तर कल्पेशने डबलला चान्स घेतली नसती. धावासंख्या सध्या 5 वरती आहे पहिल्या 2 बॉल मध्ये. विराज शॉर्ट बॉल. जागा बनवलीच होती पण कनेक्शन प्रॉपर झालं नाही. टोला लागला वाटतोय. बॉल डीप स्क्वेअर लेगला. दोघांनी मिठी तर मारली पण बॉल थोडा मागे गेला होता. धावा त्यामध्ये 2-2 ने धावसंख्या सध्या पुढे जात असताना आपण पाहतोय ती 7 या आकड्यावरती. खरं तर डीप मधून जो आला होता फिल्डर त्यानेच अटेम्प्ट करायला पाहिजे क्रिकेट सांगतं. मात्र इनफिल्ड मधून देखील जो फिल्डर धावला होता त्याने प्रयत्न केला. शेवटी त्यानेच थ्रो जरूर केला मागे जात असताना. 7 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आणि बाकी आहे 3. विराज 36-24 मध्ये 6 तर पहिल्या 3 बॉल मध्ये बनलेल्या आहेत. 7 धावा बनलेल्या आहेत. कट केला हवेचा बॉल पॉइंटने पकडली कॅच. प्राइस विकेट आली आहे विराज कडून. कल्पेश गोवार इज वॉकिंग बॅक. स्कोर सध्या 7. चला बॅटर प्लीज चला लवकर निलेश भाऊ. सात धावा झालेल्या आहेत. टार्गेट असताना अजूनही आपण पाहतो या मॅच मध्ये चला स्पीड अप प्लीज. बॉल आणि बाकी आहेत पॉवर प्ले मधले 2 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 7-21 रन अजूनही जर आपण बघितलं तर बॉल बाकी आहेत 20 आणि 20 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 29. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल चालला मिडॉनला चेस करून मागे. सिंगल येते फक्त आणि सध्या तरी थोडा शांत पवित्र आपण पाहतोय. कल्पेश अटॅक करण्याचा प्रयत्न करत होते आणि नावाळीला प्रामुख्याने जायचे विकेटसाठी. विकेट जर आले धावा थांबणार आहेत. डॉट बॉल आले प्रेशर वाढणार आहे. या 2 गोष्टी तुम्हाला मॅच मध्ये ठेवणार आहेत. अन्यथा 36 धावा मागणं असतील. 72 धावा या संघाने उभारले होते उंबरलीच्या अगेन्स्ट. खाली बसलाय. लेग स्टंपला बॉल होता. स्वीप करायचं होतं. संपर्क झाला नाही. डॉट आला. माफ करा वाईड आला. स्कोर 9 धावा धावफलकावरती. 27 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. ज्युनियर ओमकार लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग एंडला. विराज वन्स अगेन समोर दिलाय. इकडे चान्स भेटली नाही. डबलला चान्स कदाचित कॉल आहे. निलेशचा धावतोय मात्र शेवटी नकार, कारण चांगली फिल्डिंग झाली. प्रथमेश जो डीप मध्ये लॉंग ऑनला होता आणि या सिंगल सोबत पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा आहेत 10 विकेट 1 बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये या मॅच मध्ये बनवायचे आहे 26. 18 बॉल 26 धावांची गरज.
मधून आलाय षटकार. यांचे आपण सहर्ष स्वागत करू इव्हिनिंग सेशन मध्ये पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती आहे. चांगला फटका फ्लॅट गेला बॉल. शिवमचं भव्य स्वागत केलं आणि इरादे स्पष्ट आहेत. धावा जरी कमी असल्या तरी आम्ही आमचा नॅचरल गेम खेळू. ऑन साइडला पुन्हा मनगटाने वलवलंय. स्क्वेअर लेगला बॉल आहेत. फिल्डर आहेत. एक धाव थ्रो करतात तोपर्यंत आणि सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 17. 17 धावा धावा फलकावरती आहेत. हो इकडे ग्लान्स करायला गेलेच होते पण बॉल लेग स्टंपचा वरतून आला. इट्स अ डॉट बॉल. यस आणि मालिकावीरची जी आपण या स्पर्धेमध्ये बाईक पाहत आहोत त्यासाठी जो काही स्टार्ट असेल तो फक्त सेमीफायनल पर्यंतचाच असेल. म्हणजे पहिल्या 3 मॅचेस मधलाच. आणि 18,000 रुपये ज्या संघाला ही बाईक भेटेल त्यांच्या बक्षिसामधून 18,000 रुपये कपात केले जातील. ड्राईव्ह केलाय. बॉल सध्या चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. फिल्डर जरूर येतात. मॅच मध्ये टार्गेटचा आपण विचार केला तर धावा 36 बनवायच्या असताना 20 धावा सध्या धाव फलकावरती आहेत. आणि इक्विशनचा आपण विचार केला तर 13 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. यावेळेला ऑफस्टम्पचा जरूर बाहेर होता. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. डॉट आलाय. सो ओव्हरऑल षटक संपन्न झाली 2 आणि 2 षटकांच्या घरी धावा फलकावरती आहेत 20. बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज. 12 बॉल 16 धावा. थर्ड ओव्हरला सुरुवात. 12 बॉल 16ची मॅच. हॅमर केला समोर. ओहो कॅच ड्रॉप. प्रणव कडून चूक झाले. कॅप्टन होते त्या ठिकाणी. निलेशला जीवनदान मिळतंय. मॅच मध्ये येण्याची नामी संधी होती. 12 बॉल 16 धावांची गरज असताना कॅच ड्रॉप झाली आहे. 11 चेंडू 15 धावांची गरज या मॅच मध्ये. मकर संक्रांत जरूर दिवा संघ जेव्हा खेळत होता विकी कडून कॅच ड्रॉप झाली होती. मॅच जरूर ती गमवलीच होती. अर्ली बॅट स्विंग. बॅट थोडी अगोदर फिरले. बॉल ऑफ स्टंपचा बाहेर खेचून मारायचा होता. डॉट आलाय. हे जर प्रथमेशचं षटक शांत गेलं 5-6 पेक्षा कमी धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये मॅच जाणार आहे नो डाऊट. 12-16चा सामना होता. 10-15 वरती आलाय. लॉफ्ट केलाय. पुन्हा प्रणव समोर आहे. सेकंड बाउन्स उचलून थ्रो. अंडराम थ्रो केलाय. खराब थ्रो. धावा पुन्हा मिळतात 2.
फटका बसला या गोष्टीचा आणि 2 धावांनी सध्या धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 23. 9 बॉल 13 धावा. ओव्हरआर्म थ्रो आला नाही. अंडरआर्म थ्रो केला. बॉल थोडासा स्टंप पासून बाजूला गेला, त्यामध्ये 2 भेटल्यात. 9 बॉल 13 धावा. प्रथमेश उडवला रेंज मध्ये. आता नो चान्स फॉर एनी फिल्डर. हवाई यात्रा लॉंग ऑनची सीमा पार. षटकार. चांगला फटका डाऊन दी ग्राउंड षटकार आला. 7 पाहिजेत. ओ ग्लान्स ह्या वेळेला केला. फाईन लेग अडवला बॉलला. बॉल मात्र सुटला आणि त्यामध्ये धाव पूर्ण झाली ती 1 आणि एका धाव्याने टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 30 वरती. बॉल बाकी आहेत शेवटचे 6. माफ करा 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत 6. ओहो बॅटचा फ्लो सर्व काही सांगून गेलाय. बॉल डीप स्कोअर लेगचा बाहेर गेलाय. स्कोर इज मॅच फिनिश. 36 चेस डाऊन करण्यात आला. गावदेवी कौसाकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन. यस 7 बॉल 6 पाहिजे होते.